नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. मी तुम्हाला एक चॅलेंज केला होता की सायन्स अँड टेक बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण वाटतो आणि त्यातीलही आपण सर्वात कठीण टॉपिक आहे हे शक्यतोवर 20 मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा थोडाफार कदाचित कमी जास्त लागू शकतो, 20 चे 25 होऊ शकतात किंवा 15 मिनिटात ते समजू शकतात. पण आपला टार्गेट आहे की तो टॉपिक असा समजायचा आहे की त्यासाठी तुम्हाला इतर अजून कोणत्या सोर्सची गरज पडली नाही पाहिजे. आणि पूर्ण आपण कॉन्सेप्च्युअल टॉपिक घेणार आहोत. त्यातल्या त्यात मी तुम्हाला काही टॉपिक मध्ये हे पण सांगणार आहे की आयोग आणि प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. कधी ते प्री मध्ये, कधी मेन्स मध्ये आणि कधी ते उत्तर लेखनामध्ये, म्हणजे जसं युपीएससी चे पेपर आहे त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. सो आपण कंप्लीट जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजी असेच 20 टॉपिक घेणार आहोत. प्रत्येक टॉपिक 20 मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच टॉपिकचा आजचा हा पहिला टॉपिक आहे. जो आहे टॉपिक काय तर सेंट्रल डोग्मा काय आहे आपण डिटेल समजून घेऊ. पण लक्षात ठेवा, आपली सिरीज आहे काय T20 मास्टर क्लास आहे. 20 मिनिटांमध्ये प्रत्येक टॉपिक आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. आणि असं समजून घ्यायचं आहे की या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कशाची गरज पडली नाही पाहिजे. फक्त मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतो, सगळं काही सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतोय की कसं सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला तो टॉपिक आहे तो समजून सांगता येईल. फक्त एक करा तुम्ही की त्याला 1 ते 2 वेळा रिवाइज करा. मी तुम्हाला खात्रीने सांगतोय की तुम्हाला कशाची गरज पडणार नाहीये त्या तो टॉपिक करण्यासाठी. ठीक आहे. आणि शेवटी काय तर प्रश्न पण टाकलेले आहेत, नोट्स पण दिलेले आहेत, फाईल आहे ती पण मी शेअर करणार आहे. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे काय, आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे काय तर सेंट्रल डोग्मा. बेसिकली सेंट्रल डोग्मा आहे काय की आपल्याला माहित आहे की आपल्या शरीराचे जे गुणधर्म आहे, नेमकं मी असाच का दिसतो, माझी उंची नेमकी एवढीच काय आहे, माझे केस आहे ते स्ट्रेट का आहेत, माझे डोळे थोडेसे ब्राऊन काय आहे, माझा त्वचेचा रंग असाच नेमका काय आहे, हे सर्व गुणधर्म आहेत. आणि म्हणून नेमकं माझं शरीर असं दिसतंय किंवा तुमचं शरीर पण तसं का दिसतंय, त्यामागे तुमचे गुणधर्म आहे. आणि या प्रत्येक गुणधर्मासाठी एक काय पाहिजे तर प्रोटीन पाहिजे. करेक्ट. पण हा नेमका तसाच प्रोटीन का तयार होतोय, त्याची माहिती कुठं दडलेली आहे तर ते डीएनए मध्ये दडलेली आहे. म्हणजे नेमका तसाच प्रोटीन किंवा इथं असं लिहून ठेवतोय मी की गुणधर्म. ठीक आहे. प्रोटीन म्हणा किंवा तो प्रोटीन कारणीभूत आहे गुणधर्मासाठी, तर नेमका तसाच गुणधर्म असण्यामागे कारणीभूत आहे काय तर डीएनए आहे. म्हणजेच या डीएनए पासून हा प्रोटीन तयार करणे या पूर्ण प्रोसेसला सेंट्रल डोग्मा म्हणतात. पण हा डायरेक्ट होत नाही, कारण डीएनए तर न्यूक्लियस मध्ये आहे, पेशीच्या केंद्रकामध्ये आहे आणि तो त्याच्या बाहेर निघू शकत नाही. म्हणून काय करतो, डीएनए आपले कॉपी बनवतो. कॉपी बनवल्यानंतर त्या कॉपी पासून तो बनवतो आरएनए आणि हा आरएनए मग बाहेर निघतो आणि मग तिथून बनतं काय तर प्रोटीन बनतो. माहिती तर मिळाली आपल्याला. आणि काय तर प्रोटीन, आणि प्रोटीनसाठी पाहिजे काय तर अमायनो ऍसिड पाहिजे. आणि हे अमायनो ऍसिड हे कोणाकडे आहेत, हे आहेत रायबोझोमकडे. करेक्ट. सो डिटेल माहिती समजून घेऊ. फक्त प्रोसेस समजून घेण्याच्या आधी तुम्हाला काही बेसिक सांगतोय. फक्त माझा नंबर 8793382448 तो नोट करून ठेवा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे, यावरच कॉन्टॅक्ट करा. आणि टेलिग्राम चॅनल पण इथं दिलेला आहे. ठीक आहे. बघा, फक्त काही बेसिक ज्या डेफिनेशन्स आहेत ना ते आधी समजून घेऊ. बेसिक स्ट्रक्चर सर्वांना माहित असायला पाहिजे डीएनए आणि आरएनएचा. डीएनएचा स्ट्रक्चर कसा आहे, हा असा डबल हेलिक्स असतो. करेक्ट. आणि यामध्ये असतात काय तर असे नायट्रोजन बेसचे पेयर्स असतात. बरोबर. आता या नायट्रोजन बेस मध्ये पेयर कोणकोणते आहेत लक्षात ठेवा. डीएनए मध्ये ऍडेनाइन सोबत थायमिनची जोडी असते आणि सायटोसिन सोबत ग्वानिनची जोडी असते. काय म्हटलं मी, ऍडेनाइन सोबत थायमिनची जोडी असते, सायटोसिन सोबत ग्वानिनची जोडी असते. कोणामध्ये तर ते डीएनए मध्ये. तेच आपण आरएनए जर पाहिलं तर आरएनए मध्ये ना सिंगल स्ट्रँड आहे आणि यामध्ये पण नायट्रोजन बेसचे पेयर्स आहेत. इथं पण नायट्रोजन बेसचे पेयर्स आहेत, पण इथं जे पेयर्स आहेत ते काय आहेत, ऍडेनाइन सोबत युरॅसिल आहे आणि सायटोसिन सोबत ग्वानिन आहे. फक्त फरक आहे तो हा थायमिन आणि युरॅसिल. बस एवढं फक्त लक्षात ठेवा. आता मी हा डीएनए आणि आरएनए हा बेसिक भाग आहे, पेशी हा बेसिक भाग आहे, तो मी असं कन्सिडर करतो की तो तुम्ही अभ्यास केलाय बेसिक भाग. ठीक आहे. आणि तिथून आपण डायरेक्ट सेंट्रल डोग्मावर शिफ्ट होतोय. नेक्स्ट आहे काय तर प्रोटीन. म्हणजे बेसिकली काय असतं, प्रोटीन म्हणजे अमायनो ऍसिडची चेन आहे. अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड असे हे जोडलेले आहेत. आणि हे जे जोडलेले आहेत ना याला म्हणतात काय तर पेप्टाइड. याला काय म्हणतात तर पेप्टाइड. आणि या पेप्टाइड एकमेकांना जोडून बनतात काय तर प्रोटीन बनतात. म्हणजे अमायनो ऍसिड पासून पेप्टाइड बनले, पेप्टाइड पासून प्रोटीन बनले. किंवा सरळ लक्षात ठेवा, अमायनो ऍसिड पासून काय बनतात तर प्रोटीन बनतात, एवढं लक्षात ठेवा. आणि हे प्रोटीन बनतात कुठं, हे बनतात रायबोझोम्स मध्ये. आणि म्हणून रायबोझोमला
प्रोटीन फॅक्टरी म्हटल्या जाते. नेक्स्ट सेंट्रल डोग्मा तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी, डीएनएचा आरएनए मध्ये आधी कन्वर्ट होईल आणि आरएनएचं प्रोटीन मध्ये कन्वर्ट होईल. करेक्ट. ही पूर्ण प्रोसेस 3 टप्प्यांमध्ये होते. 3 टप्पे कोणते? पहिला टप्पा ट्रान्सक्रिप्शन, दुसरा ट्रान्सलेशन आणि त्यानंतर ट्रान्सलोकेशन. मराठीमध्ये त्याला प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण म्हणतात. आणि हीच प्रोसेस समजायची आहे, कारण सेंट्रल डोग्मा म्हणजेच काय की या 3 टप्प्यांमध्ये ही पूर्ण प्रोसेस विभागलेली आहे. करेक्ट. आणि हेच आपल्याला समजून घ्यायचंय आज. नेक्स्ट आहे काय की जे आरएनए आहेत ना, आरएनए ज्यामध्ये सिंगल स्ट्रँड आहे त्याचे 3 प्रकार पडतात. mRNA ज्याला मॅसेंजर आरएनए म्हणतात, जो मेसेज घेऊन येतो, जो डीएनए कडून मेसेज घेऊन येतो. त्यानंतर rRNA जो रायबोझोमल आरएनए आहे. करेक्ट. जो रायबोझोम कडे असणार. आणि tRNA जो आहे ट्रान्सपोर्ट आरएनए, म्हणजे जो कोडॉन किंवा अँटीकोडॉन आहे तो ट्रान्सफर करेल, त्याला काय म्हणतात तर ट्रान्सफर आरएनए. ठीक आहे. तर हे 3 प्रकार आरएनएचे. आता आय होप की हे तुम्हाला चांगलं लक्षात राहील. मी परत एकदा सांगतोय, थोडासा टेक्निकल भाग आहे, थोडे टेक्निकल काही शब्द आहेत, इथून क्लिअर करा, म्हणजे पुढचा कॉन्सेप्ट समजायला ना अजिबात तुम्हाला कठीण जाणार नाहीये. आता बघा, विथ डायग्राम आपण ना क्लिअर करू. हे काय म्हटलं मी की पेशीच्या न्यूक्लियस मध्ये इमॅजिन करा की मोठी पेशी आहे आणि त्याचा काहीतरी हा जो सर्कल दिसतोय ना, हा आहे काय तर केंद्रक, म्हणजेच काय तर न्यूक्लियस. त्यामध्ये आहे काय तर डीएनए. आणि डीएनए मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की ए सोबत टी असतो आणि सी सोबत जी असतं. हा परत एकदा आठवा. फक्त आरएनए मध्ये या थायमिनच्या जागी युरॅसिस असेल. त्यामुळे असा सिक्वेन्स हा इथे दिले. ए सोबत टी आहे, टी सोबत ए आहे, जी सोबत सी आहे, ए सोबत टी आहे, टी सोबत ए आहे, सी सोबत जी आहे, असा काहीतरी सिक्वेन्स असेल आणि त्यालाच कॉम्प्लिमेंटरी पेअर काहीतरी या ठिकाणी असणार आहे. पण ए सोबत नेहमी टी सोबत नेहमी ए, सी सोबत नेहमी जी, जी सोबत नेहमी सी, तेच असायला पाहिजे. हा कुठं आहे? हा आहे न्यूक्लियस मध्ये. डीएनए आहे कुठं? डीएनए आहे न्यूक्लियस मध्ये. हा डीएनए आणि जी माहिती आहे, जी इन्फॉर्मेशन आहे, ती या डीएनए कडे. ही माहिती या न्यूक्लियसच्या बाहेर जाऊ शकत नाही. आणि म्हणून काय होतं की या डीएनएचे ना कॉपीज बनले. हे बघा, कॉपी बनले. हा एक स्टँड हा इथं वर दिलेला आहे, हा खालचा स्टँड इथं दिलेला आहे. आणि हे दोघही जण काय होणार? आता सेपरेट होतील. सेपरेट झाल्यानंतर या दोघांपैकी एक जण आपला जोडीदार बनवेल. दोघांपैकी एक जण. पण कशासाठी बनवणार आहे? तो बनवणार आहे आरएनए बनवण्यासाठी. लक्षात ठेवा, कशासाठी बनवतोय तो? आरएनए बनवण्यासाठी. आता आरएनए जर बनवेल, इथे इमॅजिन करा की हा जो खालचा जो भाग आहे ना, तो आपले डुप्लिकेट बनवतोय किंवा आपला जोडीदार बनवतोय. तर हा खालचा जो भाग आहे बघा, TA तोच भाग आहे. आता तो आपला जोडीदार बनवतोय, पण आरएनए साठी बनवतोय, तर या टी सोबत कोण येणार? ए येणार. ठीक आहे. पण ए सोबत कोण येणार? ए सोबत यू येणार. लक्षात ठेवा, कारण आरएनए आहे. यस. सी सोबत जी आहे, टी सोबत ए आहे, ए सोबत यू आहे, जी सोबत ए आहे, ए सोबत यू आहे, सी सोबत जी सोबत सी आहे, सी सोबत जी आहे. करेक्ट. आणि हा जो आता त्याचा पार्टनर बनलेला आहे, तो होणार काय तर सेपरेट. हा जो बनलाय ना, तो झाला काय तर सेपरेट. बघा, माहिती कुठं होती? डीएनए. हा डीएनए जसा आहे त्यानुसारच हा बनलेला आहे. आणि हा जो सेपरेट होणार ना, बस त्याला म्हणू काय तर आपण आरएनए. आणि ज्यामध्ये मेसेज आहे त्यामुळे तो झाला mRNA. आय होप की याला इथपर्यंत तुमचा क्लिअर झाला असेल. आणि ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसलाच म्हणतात, तो पहिला टप्पा काय तर ट्रान्सक्रिप्शन, प्रतिलेखन. पहिला टप्पा ट्रान्सक्रिप्शन, प्रतिलेखन. आता दुसऱ्या टप्प्यावर येऊ, म्हणजेच काय तर ट्रान्सलेशन, किंवा त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिले की भाषांतरण म्हणतात म्हणून. आता हा mRNA काय होणार? या न्यूक्लियसच्या बाहेर येईल. कुठे येणार? न्यूक्लियसच्या बाहेर. आणि न्यूक्लियसच्या बाहेर काय आहे बघा, ही आहे पेशी. पेशीमध्ये हा आहे केंद्रक. केंद्रकाच्या या ठिकाणी आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि खूप सारे अमिनो ऍसिड आहेत, ते इथं पसरलेले आहेत. या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर असे आरएनए आहे, रायबोझोम्स आहेत. करेक्ट. आता इथून mRNA जो बनलेला होता, हा mRNA या ठिकाणी येणार, कारण तिथं आहे रायबोझोम्स. कुठे येणार आहे? हा mRNA न्यूक्लियस मधून एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, मराठीमध्ये ज्याला आंतरद्रव्य जालिका म्हणतात, सो तिथे येणार. आणि तिथं काय होणार? आता आपले प्रोटीन बनण्याची प्रोसेस आहे ती सुरू होईल. का? कारण मेसेज तर मिळालाय. आता फक्त प्रोटीन बनवायचे, जसा मेसेज आहे तसा. करेक्ट.
आता बघा की हा आला, हा सेम मेसेज, हाच मेसेज आहे, हाच मेसेज आहे. सो mRNA बाहेर आला, या न्यूक्लियसच्या बाहेर आला. बाहेर आल्यानंतर काय होणार की या ठिकाणी, ज्या ठिकाणी हे रायबोझोम आहे, हे जे दिसतंय ना, हे आहे काय तर रायबोझोम आहे. ठीक आहे, रायबोझोम आहे. आणि या रायबोझोमचे हे जे आता तीन तीनचे गट बनवायचे, जसं इथं काय येणार AUG. मी थोडं परत झूम करतोय म्हणजे तुम्हाला ना हे अजून चांगलं क्लिअर होईल. हे बघा, बघा mRNA आलाय. आता mRNA इमॅजिन करा की काय करतोय, आपला तीन तीनचे गट तयार करतोय. सो हा झाला तीनचा गट. या तीनच्या गटाला म्हणतात कोडॉन. या तीनच्या गटाला काय म्हणतात तर कोडॉन. ठीक आहे, हा या कोडॉनला मग काहीतरी नाव आहे. आणि ज्यावरच आयोगाने आतापर्यंत दोन प्रश्न विचारले, दोन प्रश्न 2014 मध्ये प्रश्न आहे, 2018 मध्ये आहे, 2025 मध्ये म्हणजे रिसेंट पिरियड मध्ये, रिसेंटली लेटेस्ट जो पेपर आहे, आयोगाने 3 वर्षी प्रश्न विचारले. सो या तीनच्या गटाला काय म्हणतात कोडॉन. हा झाला काय तर कोडॉन, हा झाला काय तर कोडॉन. ठीक आहे, हा मग त्याला काय तर वेगवेगळे नावं असतात. करेक्ट. आता होतं काय बघा, याला म्हटलं काय तर आपण कोडॉन. तीन तीनचेच गट असतात. आणि जसं पेशी तुम्हाला सांगितलं मी, हा केंद्र काय इथं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे आणि या ठिकाणी अमायनो ऍसिड पसरलेले आहेत. होतं काय की या कोडॉनला पूरक असा अँटीकोडॉन या अमायनो ऍसिड कडे असतात. कुठं असतात, या अमायनो ऍसिड कडे असतात. आता समजा की या ठिकाणी कोडॉन आहे काय AUG आहे. आता ए ला जोडणार कोण, ए ला जोडणार यू, कारण आरएनए मध्ये असतो काय ए सोबत यू, सी सोबत जी. मग ए ला जोडणार काय तर यू, यू ला जोडणार ए आणि जी ला जोडणार काय तर सी. करेक्ट. मग आता लेट से की हा अमायनो ऍसिड आहे ना, याचा जो कोड आहे तो आहे UAC. करेक्ट. याचा जो कोड आहे तो आहे काय तर UAC. आणि हा UAC कुठं जोडणार, हा जोडणार या पहिल्या कोडॉनला, या ठिकाणी जोडावं लागेल. मग याला आपण कोडॉन म्हटलं ना, मग याला काय म्हणू, याला म्हणू आपण अँटीकोडॉन. याला काय म्हणायचं अँटीकोडॉन. आता होतं काय की या भागामध्येच अजून आहे काय तर tRNA आहे, ज्याला आपण ट्रान्सफर RNA म्हणू आपण, किंवा ट्रान्सपोर्ट RNA म्हणतात. हा tRNA काय करतो की हा अमायनो ऍसिड, तो अमायनो ऍसिडला या ठिकाणी, tRNA अमायनो ऍसिडला या ठिकाणी घेऊन जातो आणि तो काय तर या ठिकाणी जोडणार. हा दुसरा जर कोणत्या लेट से की याचा जर कोड हे आहे की UAG, आता याची जोडी कुठं लागेल, तो इथं लागेल. त्यामुळे tRNA याला कुठं घेऊन जाणार, tRNA या ठिकाणी याला इथं घेऊन जाणार आहे. लक्षात आलंय. बस याला, याच प्रोसेसला काय म्हणतात तर ट्रान्सलेशन म्हणतात. आय होप की हे क्लिअर झालं असेल. आता या कोडॉन सोबत आहे काय बघा, या अँटी कोडॉन सोबत आहे काय, मी तुम्हाला म्हटलं होतं की अमायनो ऍसिड आहे म्हणून. त्यामुळे या कोडॉन सोबत आलं काय तर अमायनो ऍसिड. समजा की असाच काहीतरी स्ट्रक्चर आहे आणि हा अमायनो ऍसिड यासोबत आला. मग दुसरा एक अँटी कोडॉन आला, जसं UAG आला, आणि यासोबत हा असा काहीसा एक अमायनो ऍसिड आला. ठीक आहे. एक तर तुम्हाला दुसरी प्रोसेस लक्षात आलं असेल, ज्याला आपण भाषांतरण म्हटलं होतं, की हे काय तर एक 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 या ठिकाणी आले. बरोबर, एक एक या ठिकाणी आले. आता तिसऱ्या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं की एक आला, हा दुसरा आला. हा दुसरा आल्यानंतर काय होणार की हा अमायनो ऍसिड आणि अमायनो ऍसिड यामध्ये ना एक असा बॉन्ड तयार होईल. या बॉन्डला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड. याला काय म्हणतात पेप्टाइड बॉन्ड. कुठं तयार झालं, अमायनो ऍसिड मध्ये. मग होणार काय की या ठिकाणी एक कोडॉन आहे तिघांचा, त्याला जोडणारा काय तर ट्रिपलेट कोडॉन आला, म्हणजे यासोबत परत काय तर एक असाच एक काय तर अमायनो ऍसिड आला आणि इथं असा बॉन्ड तयार झाला. आता परत एक पेप्टाइड बॉन्ड तयार झाला. आता ज्या वेळेस हा पुढचा पेप्टाइड बॉन्ड तयार होईल, हा जो भाग आहे ना हा निघून जातो. ठीक आहे. मग ज्या वेळेस इथं पुढचा तयार होईल, परत एक काय होणार, परत एक या ठिकाणी अमायनो ऍसिड इथं बॉन्ड तयार होईल, मग हा जो भाग आहे हा निघून जाईल. आणि असं करत 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 राहणार काय की फक्त यासोबत, या अमायनो ऍसिड सोबत हा अमायनो ऍसिड बॉन्ड राहणार, यासोबत हा राहणार, यासोबत हा राहणार, आणि खालचा भाग आहे ना तो पूर्ण निघून जाईल. इमॅजिन होतंय सर्वांना. बस या अमायनो ऍसिडच्या चेनला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो पेप्टाइड. आणि अशा मल्टिपल पेप्टाइडचा जो एकमेकांसोबत मोठी जी चेन असते ना,
त्याला म्हणतात प्रोटीन. आता हे जे आहे ना की हे एक 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 कनेक्ट होत आहे आणि हे इथून एक 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 भाग आहे तो निघत जात आहे. बस या प्रोसेसला म्हणतात काय? या प्रोसेसला म्हणतात, हे बघा, ट्रान्सलोकेशन. म्हणजेच काय तर स्थानांतरण. का? कारण तो पेप्टाइड बॉन्ड पुढे पुढे सरकत जातोय आणि एक 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 निघत जात आहे. सो पूर्ण सेंट्रल डोग्मा मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की प्रोटीन नेमका कसा बनला. डीएनए पासून माहिती मिळाली, पण डीएनए जो आहे ना हा डायरेक्ट त्या केंद्रकाच्या बाहेर नाही निघू शकत, म्हणून तो आपला सिमिलर आरएनए बनवतो. आणि आरएनए पासून मग काय बनत आहे तर प्रोटीन बनत आहे. कारण आरएनए कोणता, स्पेसिफिकली कोणता आरएनए तर एमआरएनए, ज्याकडे मेसेज आहे. ठीक आहे. आणि पूर्ण ही सेंट्रल डोग्मा 3 स्टेप मध्ये डिवाइड होते. पहिला ट्रान्सक्रिप्शन आहे. ट्रान्सक्रिप्शन मध्येच काय की डीएनए पासून एमआरएनए बनणे, त्याला म्हटलं होतं आपण ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सलोकेशन म्हणजे नेमकं काय की जो कोडॉन आहे त्यासाठी पूरक असा अँटी कोडॉन आणून त्याला जोडणे, त्याला म्हटलं आपण ट्रान्सलेशन, है ना. म्हणजेच काय की जो कोडॉन आहे सिमिलरली त्याला पूरक असाच कॉम्प्लिमेंटरी, ज्याला म्हणतात मराठीमध्ये पूरक हा शब्द वापरला जातो, सेम तसा आणणे त्याला ट्रान्सलेशन म्हणतात. आणि ते असे एक एकाला जोडत 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 एक मोठा पेप्टाइडची चेन तयार करणे आणि जो बाकीचा भाग होता तो निघत जाणे, त्याला म्हणतात काय तर ट्रान्सलोकेशन. आय होप की इथं क्लिअर झालं असणार हे. एमआरएनए कुठं कुठं आहे, एमआरएनए कुठं कामात आलं, हा मेसेज घेऊन जातोय. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सफर आरएनए किंवा टीआरएनए काय करतोय, हा कोडॉन सोबत अँटी कोडॉन घेऊन आला, है ना. आणि रायबोझोमल आरएनए आरआरएनए काय करतोय की हे एक 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 एक, हे बघा, हे याच्या सोबत याचा हा भाग आहे बरं का, हा डिस्कनेक्ट झालाय म्हणून तसा राहिलाय. त्यानंतर हा मग होणार काय की याचा बॉन्ड इथं तयार होईल आणि हा भाग आहे ना हा पूर्ण डिस्कनेक्ट होईल. मग हे एकमेकांना जोडण्यासाठी आरआरएनए असतो. या पूर्ण प्रोसेसला सेंट्रल डोग्मा म्हणतात. आय होप की प्रोसेस आहे ना ही तुमच्या चांगल्या लक्षात आली असेल. आता लक्षात ठेवा की हे जे तुम्हाला सांगितले होतं मी, ज्याला आपण कोडॉन म्हटलं होतं, हे जे कोडॉन आहेत, या प्रत्येक कोडॉनला ना एक वेगवेगळं नाव आहे. आणि हे जे नावं आहेत हे कोणी शोधून काढले, ते शोधून काढले हर गोबिंद खुराना. आता भारतीय सायंटिस्ट आहे, भारतीय सायंटिस्ट आहे, त्यामुळे आयोगाने ना 2दा प्रश्न विचारले. ठीक आहे. आता बघा काय म्हटलं मी, हा एक ट्रिपलेट कोडॉन, 3-3च्या जोड्या, त्यामुळे ट्रिपलेट कोडॉन ट्रिपलेट कोडॉन ट्रिपलेट कोडॉन ट्रिपलेट कोडॉन. पण एक वेळ येते की एक स्पेसिफिक गट आला, असा एक स्पेसिफिक ट्रिपलेट कोडॉन आला की मग ती चेन आहे ना तिथंच थांबते, ती पुढे नाही वाढत, मग ती तिथंच थांबते. ठीक आहे. आणि असे कोणकोणते आहेत आणि या प्रत्येकाला काय काय नावे आहेत ना ते बघा आता पुढच्या स्लाइड मध्ये मी दिलेले आहेत. सो इथं पूर्ण माहिती दिलेली आहे, जे मराठीत आहे, स्पेसिफिकली नोट्स आहेत ते मराठीत आहे. मी टेलिग्रामला शेअर करणार आहे, खेमराज सर टेक्स्टबुक या टेलिग्रामला मी शेअर करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे मी तुम्हाला ट्रिपलेट कोडॉन सांगणार आहे, हे आहेत हरगोबिंद खुराना. आणि जे ट्रिपलेट कोडॉन सांगितले होते ना ते हे बघा, की बघा लेट्स से की सेरिन यासाठी काय आहे, AGC किंवा AGU. सुरुवात कुठून करायची, सेंटर पासून करायचे. AGC किंवा AGU याला काय म्हणतात तर सेरिन म्हणतात. सिमिलरली ऍस्परजिन म्हणजेच काय, AAC किंवा AAU या पद्धतीने. आणि हे सर्व पाठ करायचे आहेत, सर्व पाठ करायचे आहेत. त्याचे हे जे शॉर्टकट दिलेले आहेत हे नाही पाठ केलं तरी पण चालेल, पण ऍटलिस्ट हे पाठ करा. मला आधी असं वाटत होतं की आयोग एवढं डिटेल विचारणार नाही, पण 2025 मध्ये असा प्रश्न विचारलाय, त्यामुळे ते पाठ करायचे आहेतच. ठीक आहे. नेक्स्ट मी तुम्हाला म्हटलं होतं की एक वेळ आल्यानंतर, एक स्पेसिफिक गट आल्यानंतर ती चेन आहे ना ती ब्रेक होते, मग तो कोणता आहे ते पाठ करा. आणि आताच पाठ करा, आताच पाठ करा, नोट्स काढून ठेवून द्या, कारण त्यावर डायरेक्ट प्रश्न आहे. हा बघा इथं स्टॉप लिहिलंय, स्टॉप मध्ये काय येणार, UGA. तर मी इथे लिहून ठेवतो UGA, बरोबर, UGA. यस. नेक्स्ट इथे एक स्टॉप आहे, UAA आणि UAG. बस हे 3 लक्षात ठेवा, ज्यामुळे काय होणार की जी हे पेप्टाइडची चेन आहे ना ती थांबते, ती पुढे वाढत नाही. आय होप हे क्लिअर झालं असेल. यावर डायरेक्ट प्रश्न आहे, मुद्दा क्लिअर. आणि हे मुद्दा जर क्लिअर झाला असेल तर मी तुम्हाला डायरेक्ट PYQ दाखवतोय आयोगाचे, याचे आन्सर्स तुम्हाला काही 1-2 तर मी सांगतोय तुम्हाला,
बाकीचे एक तरी तुम्हाला होमवर्क आहे, तो नक्की तुम्हाला ट्राय करायचा आहे. प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या आरएनएचे महत्वाचे कार्य आहे? आता तीनही प्रथिनांच्या निर्मितीमध्ये तीनही आरएनएचं ना योगदान तर आहे. 2014चा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014चा प्रश्न आहे. तीन आरएनए कोणते? एम आरएनए, टी आरएनए आणि आर आरएनए. हा असा काही प्रकार तर नाहीये. पण यापैकी सर्वात जास्त इम्पॉर्टंट, सर्वात जास्त ज्यामध्ये मॅसेज असेल तो म्हणजेच काय तर एम आरएनए. क्लिअर? आय होप की हे लक्षात आलं असेल. बघा, सेंट्रल डोग्मा चांगला अभ्यास करून ठेवा. मी काय म्हटलं की हा जो सेशन आहे ना, हा रिवाइज करा. तुम्हाला दुसऱ्या कशाची गरज पडणार नाही. ठीक आहे. दुसरं बघा, कंबाईन पूर्व परीक्षा 2018चा प्रश्न आहे. तुम्हाला म्हटलं ना 14, 18 आणि 25 3 वर्ष आयोगाने प्रश्न विचारलाय. योग्य पर्याय निवडा. प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते म्हटलंय? कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते? आता सर्वांमध्ये ना सुरुवात ना यू पासून झालेलं होतं. मला एवढं तर आठवतंय. मला सगळे पाठ नाहीये आणि नाही मी आता परीक्षा देत आहे. पण मला एवढं आठवतं की सर्वांमध्ये ना यू पासून सुरुवात झालेली होती. कोणता पर्याय दिसतोय? यू 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 पॉसिबल आहे. इथं यू यू यू, अरे इथं पण आहे. इथं यू सी ए सी यू यू. एक काम करू, आता या दोघांमध्ये हे दोन तर एलिमिनेट झाले. बरं, मल्टीलाइनर प्रश्न आहे तर ए आणि सी असा ऑप्शन दिसतोय का? नाही. मग एकतर फक्त ए किंवा फक्त सी राहणार. आपण एकदा चेक करून घेऊ. एकदा चेक करू आपण. हा, काय होता? UGA, त्यानंतर UAA, UAA आणि UAG. आता हे डायरेक्ट तुम्हाला पाठ नाही झाले तरी एक लक्षात ठेवा, स्टार्टिंग यू पासून होतं आणि यामध्ये सी नाहीये. ठीक आहे. म्हणजे पाठ नाही झाले आणि वेळेवर जर कन्फ्युज झालं तर हे लक्षात ठेवा की सुरुवात यू पासून आहे आणि यामध्ये ना सी कुठंच नाहीये. क्लिअर? आता याकडे, आता ऑप्शनकडे जर आपण वळलो तर आपल्याला काय मिळत आहे बघा. ऑप्शनकडे जर वळलो आपण तर आपल्याला मिळत आहे UGA, UAA आणि UAG. सी सी सी, फक्त सी म्हणजे थर्ड ऑप्शन. करेक्ट? आणि हे जर क्लिअर झालं असेल तर आता हा प्रश्न जे तुम्हाला म्हटलं मी की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा आहे. काय दिलेला आहे? प्रोकॅरियोटिक मधील, प्रोकॅरियोटिक पेशीचा प्रकार. अनुवांशिक कोड मधील काय दिलेलं आहे? एन फॉर्मिल, एन फॉर्मिल, एन फॉर्मिल मिथिओनाइन, एन फॉर्मिल मिथिओनाइन साठी प्रारंभिक कोड कोणता आहे? आता त्याच चार्ट मध्ये जायचंय जो हरगोविंद खुराणे यांनी दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त शोधायचंय की एन फॉर्मिल मिथिओनाइन कुठं आहे ना, आणि त्याचा मग कोडॉन काय आहे. याचा आन्सर नक्की चॅट बॉक्स मध्ये टाका. बाकी ही जी फाईल आहे मराठीमध्ये नोट्स आहेत, मी तुम्हाला टेलिग्रामला म्हटलं शेअर करतो. खेमराज सर टेक्स्टबुक आणि खेमराज सर सायन्स या टेलिग्रामला मी शेअर करणार आहे. त्यामुळे नक्की तिथून डाउनलोड करा. बाकी टॉपिक कसा क्लिअर झालाय हा पण चॅट बॉक्स मध्ये क्लिअर करा. या सोबतच तुम्हाला असे कोणते टॉपिक आहेत तर ते कॉन्सेप्च्युअल समजायला थोडंसं कठीण जातं, कारण टेक्निकल भाग म्हटलं ना कोणीतरी समजून सांगणारा पाहिजे. त्यामुळे कोणता असा टॉपिक आहे का सिमिलर याच पद्धतीने, मग तो फिजिक्सचा असेल, बायोलॉजीचा असेल किंवा केमिस्ट्रीचा असेल, कोणताही असेल, नक्की चॅट बॉक्स मध्ये टाका. मी पूर्ण त्याची तयारी करतोय. तुम्हाला कंप्लीट नोट्स, आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत आणि काय विचारले जाऊ शकतात याचा प्रॉपर स्टडी करून तुमच्या समोर घेऊन येतो. त्यामुळे एकदा काय तुम्ही ते 20-25 मिनिट दिले तर तुम्हाला इतर कशाची गरज पडणार नाही. आणि आपण अभ्यास फक्त हा एक्झाम ओरिएंटेड करतो, दुसरं तिसरं काही नाही. करेक्ट? आय होप की क्लिअर झालं असेल. नक्की चॅट बॉक्स मध्ये आन्सर पण टाका. सेशन कसा वाटला तो पण कळवा. बाकी कोणतीही क्वेरीज आहेत, माझा नंबर इथे दिलेला आहे 8793382448. आणि आपल्याकडे बॅच आहे स्वराज्य, जी राज्यसेवासाठी आहे, ज्यामध्ये आपण बेसिक पासून सर्व क्लिअर करतो. म्हणजे एनसीआरटी पासून आन्सर रायटिंग पर्यंत तुमचं सर्व क्लिअर होईल. यासोबतच इथं प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम, मेंटॉरशिपची टीम वेगळी आहे, लक्षात ठेवा. ते तुम्हाला वेगळे गाईड करतील. सब्जेक्ट रिलेटेड काही गाईड करा, डाऊट्स असतील तुम्हाला ते फॅकल्टीजला विचारता येईल. इथंच तुम्हाला 18 बुक सुद्धा मिळणार आहेत, घरपोच येतील, होम डिलिव्हरी होणार आणि पीडीएफ स्वरूपात क्लास नोट सुद्धा तुम्हाला मिळतील. यासोबतच आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, मॉक टेस्ट आहेत, प्रिलिमची आणि मेनची सर्व इथं तुम्हाला मिळेल. करंट अफेअर्सचे नोट्स आहेत ते पण मिळेल, रेग्युलर सेशन्स आहेत ते पण होतील. आपले सर्व क्लासेस लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहता येतात. आणि स्पेसिफिकली ही एकमेव बॅच अशी आहे जी लाईफ टाईम साठी आहे.
लाईफ टाईमसाठी, म्हणजे तुम्ही एकदा काय जॉईन केलं तुमचं सिलेक्शन होतपर्यंत राज्यसेवासाठी जे पण क्लासेस असतील, जी पण बॅच येणार आहे ती सर्व तुम्हाला मिळेल. या वर्षी, पुढच्या वर्षी, त्या पुढच्या वर्षी, कधीही असेल तरी पण. ठीक आहे, लाईफ टाईम साठी म्हणतोय मी. त्यामुळे होणार का, की जरी तुम्ही आता ग्रॅज्युएशनला आहात, आता कॉलेज स्टुडंटला किंवा आता जस्ट 12वी झालेली आहे, आता जरी बॅच जॉईन केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. प्रॉपर स्टडी करा, प्रॉपर रोड मॅप समजून घ्या काय आहे आणि अभ्यासाला लागा. कारण ज्या वेळेस तुमचा अटेम्प्ट असेल ना, त्या वर्षीचा पण बॅच तुम्हाला मिळेल आणि अपडेटेड कंटेंट तेव्हा पण तुम्हाला ऍक्सेस करता येईल. आय होप की इथून हा क्लिअर झाला असेल. यासोबत भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय हे सर्व तुम्हाला मिळतीलच. फक्त काय करायचे, माझा नंबर दिले ना त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. यासोबत ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आपल्याकडे आहे, त्यावर सुद्धा भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय सोबत लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहता येतात. फार कमी किमतीमध्ये बॅच अवेलेबल आहे. बाकी फीचर्स स्क्रीनवर आहे आणि नंबर पण आहे. चला नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.